तर मला माहिती आहे तुम्हा सर्वांना एकच प्रश्न पडलेला आणि खरं तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी द्यायला आता आलोय। तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर आय नो की व्हिडिओला थोडा नाही बराच उशीर झाला, 2 आठवडे एवढा नंतर आपला व्हिडिओ होता आणि खरं सॉरी यार त्यासाठी की व्हिडिओमध्ये मला नाही टाकता आला आणि त्याचं जेन्युइनली असं रिझन मी तुम्हाला तर देणार आहे की व्हिडिओ आपले का नाही आले। तर आय होप की तुम्ही मला ॲक्सेप्ट कराल, तुम्ही मी जे काय बोलतो ते तुम्ही समजून घेऊन मला माफ कराल। सो तुम्ही आतापर्यंत मला जे काही प्रश्न विचारलेत, तू कुठे आहेस, मी इथेच आहे, व्हिडिओ कुठे आहेत, व्हिडिओज येत नव्हते, त्यानंतर काही प्रॉब्लेम झाला, काही व्हिडिओ काय येत नाहीत, बरेच प्रश्न तुमचे विचारतात। पहिली गोष्ट प्रॉब्लेम तर असा काही झाला नाही, व्हिडिओ नाही याचं कारण म्हणजे या 2 आठवड्यामध्ये मी माझा एक बेस्ट फ्रेंड बनवला होता, तो म्हणजे आळस। एकदम पक्की मैत्री झालेली म्हणजे त्यासोबत आणि त्याला भर पाडण्यासाठी आणखीन एक मी मित्र बनवला, तो म्हणजे पबजी। तर पबजीचं एवढं बेकार ॲडिक्शन मला लागलेलं की मी कुठेही पबजी खेळायचो, घरी, ऑफिसमध्ये, बसस्टॉपवरती, स्टेशनवरती, फुटपाथवरती चालताना एवढं बेकार असं मला ॲडिक्शन लागलेलं। पण एक दिवस मी इंस्टाग्राम ओपन केलं, तुमचे सगळ्यांचे मेसेज बघितले, तेव्हा मला कळालं नाही यार, हे करण्यासाठी मी एवढं सगळं नाही करत। तुम्हाला जे विचारलेत प्रश्न त्यानंतर मी शांत बसलो एका ठिकाणी आणि त्यानंतर मी विचार केला थोडा आणि माझ्या मित्रासोबत मी भांडण केलं, ब्रेकअप केलं आणि त्याला पहिल्यांदा घरातून मी हकलून दिला। त्यानंतर जे महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे दुसरा मित्र आपला, ज्याला मोबाईलमधून मला हकलवून लावायचा होता। सो घेतला मोबाईल, पकडलं त्याला आणि टाकलं डब्यामध्ये आणि विषय तिथेच संपला। तर हे रिझन होतं की आपल्या आतापर्यंत व्हिडिओ आले नाहीत, बाय मला काय झालं नाही, एकदम ओके, ठणठणीत, एकदम बरा तुमच्यासमोर यायचा। तुम्ही जो आपला या अगोदरचा व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी बोललो होतो की उमरजला आपला असणार आहे मीटअप। तर त्या मीटअपमध्ये काय झालं, कोण कोण आले हे मी काय शेअर केलं नव्हतं। तर चला ना मग आता जाऊया आपण मीटअप बघूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे संडे म्हणजे आपल्या मीटअपचा दिवस। तर 11चा आपल्या मीटअपचं टायमिंग होतं जसं मी आपल्या व्हिडिओमध्ये बोललेलो। तर आता ऑलमोस्ट 10:50 झाले। ते जो कोणी आता मीटअपला आले असतील या पोहोचले असतील तर खरंच सॉरी, थोडासा उशीर होईल, आम्हाला थोडासा समजून घ्या। पोहोचतो आम्ही लगेच, ऑन द वे निघालो बघा आता। पोहोचलो बाय द वे उमरजला आणि उमरजला नंतर एक खास अशी 52 ब्लॉग ओमकार नाव आहे याचं, 52 ब्लॉग करून याचं चॅनलला बघितलं असेल तर नक्की बघा। बाय द वे हा सांगलीवरून मुंबईला चाललेला, सो वेळात वेळ काढून आपल्यासाठी थांबलेला इथे, खरंच आपलं भाग्य तर थँक्यू यार, आल्याबद्दल भेटल्याबद्दल मस्त वाटलं, खूप मस्त वाटलं, तुमच्यासाठीच थांबलेलो आणि नशीब तुम्ही हायवेजवर थांबला झाले असते। हा चाललाय बाय द वे मुंबईला आणि आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे। चालेल, चल भेटू मुंबईला परत। तर उमरजला बऱ्या वेळ आपण होतो आणि बरेच आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटायला, तर खरंच खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी भेटून। परत भेटू कधी गावाल्यानंतर, कधी भेटत असतो एखादा SMS करा, नक्की भेटू आपण इथून पुढे। चालेल, चला बाय। तुला घेऊनच नाही जात, बाय बाय। तर आपला मीटअप वगैरे एकदम झकास झाला, मस्त वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून। जी लोक आली होती आणि जी लोक आली नव्हती, ज्या लोकांना यायला पॉसिबल नाही झालं, खरं तर माझीच चुकी होती, आपली एमपी राईड तर काही कॅन्सल झाली, त्यामुळे मी अचानक भयानकमध्ये तो मीटअप ठेवला आणि जास्त लोकांना यायला नाही जमलं। तर आणि जास्त लोकांना यायला नाही जमलं त्याचं एक रिझन असं होतं, आणि मी मीटअप ठेवलं उमरजमध्ये, ते सातारमधून येणाऱ्या लोकांसाठी पण लांब होतं, कराडमधून येणाऱ्या लोकांसाठी पण आणि कोल्हापूरमधून येण्यासाठी तर प्रश्नच नाही, ते बरंच लांब होतं, त्यामुळे बऱ्याच लोकांना येता नाही आलं आणि शॉर्ट नोटीसवरती मी बोललो होतो, त्यामुळे काही लोकांना माहीतच नव्हतं की आपला मीटअप आहे। मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकल्यानंतर त्यांना कळालं। तर बाय द वे इंस्टाला तुम्ही फॉलो नसेल करा तर तुम्ही बरंच काही मिस करताय आपल्या चॅनलबद्दल। तर इंस्टाला फॉलो नसेल केलं आतापर्यंत इंस्टाला फॉलो करा, जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच आपल्या इंस्टाग्रामवरती नाव आहे श्रीज एंजल करून, तर नक्की फॉलो करा। तर आपला मीटअप वगैरे संपला, त्यानंतर आपण गेलो योगेशच्या घरी, योगेशच्या मम्मी पप्पांना भेटलो, बाय वगैरे बोललो, तिथून माझ्या घरी आलो, कारण माझ्या गावातून आपण गाडी ट्रॅव्हल्स बुक केलेली, दिवाळीचा सीन होता आणि बाईक तर आपली गावी सर्व्हिस सेंटरमध्ये, त्याबद्दल बोलणार आहे पण थोड्या वेळात बोलतो मी त्याबद्दल। तर सगळीकडे ट्रॅव्हल्स
हाऊसफुलचं बोर्ड लागलेलं, हाऊसफुलचे बोर्ड लागलेलं, पण नशीबने आम्हाला एका ट्रॅव्हल्समध्ये सीट मिळाली. मग त्यानंतर निघालो आम्ही मुंबईला यायला. चला आता मुंबईला येऊ सोबत. तर आता निघालो गावावरून. ॲक्च्युली मी इंस्टावरती स्टोरी टाकलेली की ट्रॅव्हल्सने चालू, तर ट्रॅव्हल्सने आमच्या गावातून मी नाटकांपर्यंत आलो खरं तर. पण तुझ्या भावाचा फोन आला की मी गाडी आणली आहे, तो उतर नाटकाला, तिथून आपण मुंबईला जाऊ सोबत. तर आता सीनच झाला. भावाकडे 2 गाड्या आहेत, एक आहे कॉलेज आणि एक आहे हाफ पार्टी टेम्पो. तर आता त्यांनी टेम्पोला मला काय माहीतच नाही वाटलं, कॉलेज आहे त्यामुळे उतरलो. तर ट्रॅव्हल्समध्ये मस्त सीट वगैरे भेटलेलं, पण ठीक आहे आता सीझन होतं त्यामुळे ट्रॅव्हलची तिकीट वगैरे पण भरपूर होती. चलतं यार, आता टेम्पो पार्टी हौद्यात बसून जावं लागेल. काय म्हणलास? मिसअंडरस्टँडिंग झाल्याबद्दल आय एम रिअली सॉरी. केल्याबद्दल तर मस्त असं जेवण केलं आणि आता इथून निघतोय. तर बाय द वे आपल्याला आपल्या एंजलबद्दल बरेच असे प्रश्न विचारतात, पण आता सध्या मी झोपायच्या मूडमध्ये, खूप झोप आले खरं तर मला. सो आपल्या टेम्पो पार्टी लागले, मी झोपतो थोडा वेळ म्हणजे येणार आहे. आता घरी गेल्यावरतीच निवांत मस्त लायटिंगमध्ये बोलू आपण, तोपर्यंत झोपतो थोडा वेळ. तर मस्त टेम्पोच्या हौद्यामध्ये बसून झोपून आलो आपण घरी. आणि घरी आल्यानंतर बरेच लोक आपल्याला आपल्या एंजलबद्दल विचारत होते. तर ज्या लोकांना माहीत नाही की आपले एंजल काय, किंवा जे लोक नवीनच पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील, तर एंजल म्हणजे आपली बाईक, जी आपली बाईक KTM आहे तिला मी एंजल म्हणतो प्रेमाने. तर माझं नाव श्री, बाईकचं नाव एंजल, मिळून आपल्या चॅनल तयार झाला श्रीज एंजल. सो अशी काहीतरी आपल्या चॅनलची स्टोरी आहे. जर तुम्हाला माहीत नसेल की आपल्या एंजलसोबत काय झालं, तर मी आय बटनवरती लिंक देईल, एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देईल, तो पहिल्यांदा व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी नक्की कशाबद्दल बोलतोय. तर जो काय आपल्या एंजलसोबत प्रॉब्लेम झालेला, तर त्यानंतर मी बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये दिली. सर्व्हिस सेंटरमध्ये दिल्यानंतर मला कळालं 2 आठवडे झाले अजून सर्व्हिस सेंटरमध्येच आहे सातारच्या. पण मला परवा दिवशी कॉल आला की तुमची बाईक पूर्णपणे रेडी झाले, तुम्ही या आणि घेऊन जा. सो आता मग येणाऱ्या संडेला मी आणि योगेश गावी जाणार आहे ती बाईक पिकअप करायला सातारच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. सो ठीक आहे, आता बाईक एकदम ठीक आहे. बाईकने खर्च पण एकदम ठीकठाक दिलेला आहे आपल्याला. सो ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि खरंच पुन्हा एकदा सॉरी आपला व्हिडिओ लेट आला, इथून पुढे असं नाही होणार आहे याची काळजी, याची खात्री मी घेईन. सो तर मग सांगा तुम्हाला मग आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. नाही लाईक नका करू, कारण ही माझी शिक्षा आहे. व्हिडिओ लेट टाकण्याची, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक नका करू. मला सुद्धा कळू दे की व्हिडिओ इथून पुढे चॅनलवरती लेट नाही टाकायला पाहिजे, त्यामुळे शिक्षा आहे मला. तुम्ही या व्हिडिओला लाईक नका करू. आणि व्हिडिओ कसा वाटला फक्त कमेंट करून सांगा, कारण कमेंट वाचून खूप छान वाटतं, मोटिवेट व्हायला होतं. सो मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू लवकरच अशाच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. एडिट करतो, नाहीतर उशीर होईल परत.